चेन्नई येथील स्थानिक ट्रेनमध्ये दररोज एक वृद्ध आजोबा हातात छोटासा डबा घेऊन प्रवाशांना मिठाई विकताना दिसतात। कुणालाही वाटणार नाही की या साध्या मिठाई मागे एका कुटुंबाची वेदनादायक कहाणी दडलेली आहे। या आजोबांनी आणि त्यांच्या पत्नीने आयुष्यभर एकच स्वप्न पाहिलं होतं, आपली मुलगी मोठी व्हावी, चांगलं शिक्षण घ्यावं आणि परदेशात नोकरी करावी। यासाठी त्यांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या, आयुष्यभराची कमाई खर्च केली, अनेक संकटं सोसली आणि हो, त्यांच्या मेहनतीला यशही आलं। मुलगी लंडनला पोहोचली, उच्च शिक्षण घेतलं आणि मोठ्या कंपनीत नोकरीही मिळाली। पण इथं या कथेचा धक्का आहे। स्वप्न पूर्ण झालं, पण वास्तव मात्र भयानक ठरलं। लंडनमध्ये स्थायिक झाल्यावर या मुलीनं आईवडिलांकडे पाठ फिरवली। फोनवर बोलणं, भेटायला येणं, साधं विचारपूस करणं काहीच नाही। आज 80 वर्षाचे आजोबा आणि त्यांची 70 वर्षाची पत्नी आपल्या जगण्याची लढाई लोकल ट्रेनमध्ये लढत आहेत। घरी आजी मिठाई बनवते आणि आजोबा ती ट्रेनमध्ये विकून दिवस काढतात। प्रवाशांना दिसते ती फक्त साधी मिठाई, पण त्या प्रत्येक तुकड्यात दडलेली आहे त्यांची अपार वेदना। हा व्हिडिओ @गनकंची या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे। प्रचंड व्हिडिओ हा व्हायरल झालाय। लाखो लोकांनी ते पाहून भावनिक प्रतिक्रिया दिल्यात। काहींनी मदतीसाठी पुढे येण्याची तयारी दाखवली आहे, तर काहींनी या मुलीवर कठोर टीका केली आहे। पण या सगळ्या चर्चेपलीकडे एक प्रश्न मात्र प्रत्येकाला अस्वस्थ करतो। आईवडिलांनी मुलांसाठी इतकी वर्ष घालवली, त्याग केला, तरी शेवटी त्यांना असा एकटेपणा आणि उपेक्षा मिळावी का? याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा।